हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आता सगळ्यांचं एकदम म्हणजे असं होतं ना, कॉन्टेंटच कॉन्टेंट. ह्याला धरू की त्याला धरू, त्याला धरू की ह्याला सोडू, असं झालं आहे मला. म्हणजे लिटरली किती पेंडिंग आहे ना. बरखा पेंडिंग आहे, उर्मी पेंडिंग आहे, हा पेंडिंग आहे, त्याच्यानंतर बड्डे गर्ल पेंडिंग आहे विथ हर बुबू बहीण आणि डुकऱ्या जिजा, ह्या सगळ्यांची पण, आणि गुडप्या नवरा, हे सगळेजणं पण पेंडिंग आहेत. खूप अशी लाईन लागली आहे आणि तोपर्यंत ह्यांचं संपत नाही तर दुसरं कोणतरी रेडीच असतं. तर खूप कन्फ्युजन झालं आहे मला. आता कुठं कहाँ से सुरुवात करू और कहाँ ख़त्म करू, मुझे समझ ही नहीं आ रहा है. पण ठीक आहे, जसं जमेल तसं. आता सगळ्यांचे नंबर लावायचेच आहेत, पुढे मागे लागतील पण सगळ्यांचे लागतील. तर त्याच्याबद्दल अजिबातच काळजी नसावी. आणि प्लीज असं कॉमेंट करू नका की आज जर हिच्यावरती व्हिडिओ आला आहे तर तिच्यावर कर, ह्याच्यावर कर. मला माहिती आहे माझे कॅरेक्टर्स कोण काय करत आहे त्याच्याकडे माझं लक्ष आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे की सगळ्यांचा नंबर लागणार आहे, तर कोणाचीच सुटका नाही आहे, ह्याच्याबद्दल खात्री बाळगा. एवढा तर विश्वास ठेवा यार माझ्यावर. हां, त्या बोंबड्याचा पॉडकास्ट केला तर म्हणतात हावर कर, हाचा केला तर म्हणतात की बोचीवर कर, बोचीचं केलं की म्हणतात की अगं जरा तिच्याकडे गुड्डीकडे लक्ष दे. एका दिवशी एकच पॉडकास्ट येऊ शकतं ना. तर त्याच्यामुळे मला किती टास्क आहे तो विचार करा जरा, की मला जर असे काहीतरी पावर बिवर मिळाली ना, मी एका दिवशी सगळ्यांची वरात काढली असती. पण ते शक्य नाही आहे ना. आणि एवढं पण आपल्याला काय एवढा यांना भाव नाही द्यायचा आहे. पण सगळ्यांचा हळूहळू नंबर नक्की लागणार आहे. आणि तुमच्यापेक्षा जास्त मला तो टास्क आहे, कारण का जितकं लांब खेचत जातं किंवा पुढे जसं पॉडकास्ट पेंडिंग होत जातं तसं ते कॉन्टेंट वाढत जातं आणि मग ते पायलअप होत जातं. आणि मला मग ते सगळ्या गोष्टी अक्युम्युलेट करण्यासाठी खूप डिफिकल्ट जातं. ते मला स्वतःला खूप डिफिकल्ट जातं. सो त्याच्यामुळे प्लीज थोडं समजून घ्या. आणि सगळ्यांचं फेवरेट कॅरेक्टर मी लवकरच घेऊन येणार आहे. तर आज मी हा दिवाणीचा नंबर लावलेला आहे. आधी बचनेचा विचार केला, मग बरखेचा विचार केला. पण म्हटलं बचनेचं कसं आत्ताच म्हणजे 3-4 दिवसापूर्वी एक दिवस मी सुट्टी घेतली, पण तसं बघता 2-3 दिवसापूर्वीच बचनेचं झालेलं आहे. तिचं तर पटापट ती रोजच काहीतरी टट्टी कॉन्टेंट टाकत असते, तर तिचं तर न संपणार आहे. तर तिच्यावर तर थोडंसं आता बाजूला ठेवूया. ज्या लोकांना बचनेचं ऐकायचं असेल पॉडकास्ट, तर ते आत्ताच मी 2-3 दिवसापूर्वी केलं. मी बचनाच्या जे काही आपलं प्लेलिस्ट आहे, माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे, ती आता मी आजपासून म्हणजे कालपासून सुरू केलं आहे. पॉडकास्ट अपलोड केल्या ती प्लेलिस्ट मी अपडेट करते, त्या प्लेलिस्टमध्ये ढकलून टाकते ज्याचं कोणाचं पॉडकास्ट आहे ते. तर अपडेटेड नाही आहे, पण तो व्हिडिओ मी त्या प्लेलिस्टमध्ये टाकणार आहे. आणि आजपासून प्रत्येकाचं लिस्ट, प्रत्येक पॉडकास्ट त्या प्लेलिस्टमध्ये ॲड होत जाईल. तर तुमचं मिसिंग जर कुठचं पॉडकास्ट असेल तर तुम्ही चेक करू शकता त्या पर्टिक्युलर प्लेलिस्टमध्ये. सो बोचीचं पण मी लेटेस्ट पॉडकास्ट त्या प्लेलिस्टमध्ये ॲड करेन, सो दॅट तुम्ही ते चेकआउट करू शकता. सो सुरू करूया आजच्या हा दिवाणीच्या पॉडकास्टला. दिवाणीवरती मी जास्त पॉडकास्ट आणत नाही किंवा काय, तर तिला ना असं रोजच्या रोज रोस्ट करण्याची तिची लेवल नाही आहे. म्हणजे तशी तर कोणाचीच लेवल नाही आहे, पण हिची तर अगदीच नाही आहे. इतकी थुकरट, इतकं बकवास कॉन्टेंट, आणि तेच नुसतं म्हणला शेटून मी हा दिवाणी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या या यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे इंडियन वॉमेन. हे ऐकूनच इतकं इरिटेट होतं ना. आणि हिचं काही व्हिडिओ आणि तिचं ते घुबडासारखं आपलं तोंड आणि ते असं आपलं शरीर आणि ते काहीतरी एवढं अंगापेक्षा बोंगा जड, हे सगळं बघूनच नकोसं वाटतं. म्हणजे ते व्हिज्युअली पण छान नाही वाटत, कॉन्टेंटमध्ये पण काही दम नाही आहे, बोलण्यात पण काही दम नाही आहे. नुसतं आपलं कोणतरी काकू आपल्याला रँडम अमेरिका करत फिरतंय, आपलं घुबड आपलं ओरडतंय असं वाटत राहतं. म्हणजे आता बोंबडीचं उदाहरण घ्या. बोंबडीचं काय आहे की ती इतकी माती खाते की तिला ना असं म्हणजे धुण्याची पण मजा येते. ती मजा हिच्यात ती पण नाही आहे. म्हणजे ही तर इतकी बकवास आहे ना की हिच्याबद्दल तर काय बोलावं. आणि काय तेच आणि आम्ही कसं आहे, आणि मी हे बनवलं, मी ते बनवलं, आणि माझा माळी आणि माझी मेड. मेडवरून आठवलं की किती खोटारडी, म्हणजे ही इतकी लुच्ची बाई आहे ना. अशा लोकांना ना तात्याने पकडलं पाहिजे.
अशा लोकांना ना तात्याने धरून धुतलं पाहिजे, अशा लोकांना ना हाकलवलं पाहिजे. हे हिचं आत्ताचं नाही आहे, हे ही पहिल्यापासून करत आली आहे. त्या भावाचं काहीतरी ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायचं होतं का काय करायचं होतं, तेव्हा तिकडे ही चोरून चोरून व्हिडिओ बनवत होती. मुळात हिला तिथे जाण्याची काहीच गरज नव्हती, पण तरीही ती तिथे गेली होती आणि तिथे चोरून चोरून व्हिडिओ बनवत होती. त्याच्यानंतर त्या भावाचा कोणतरी मेंटॉर आलेला, त्यावेळेला ही वरून जिथून आता मेडचं शूट घेतलं तिथूनच त्या बाल्कनी एरियामधनं तिथे उभी राहून खालचं गुपचूप शूट घेत होती. अशी चोरटी बाई आहे ही. आणि असं खूप असं दाखवते क्लास, पण या छोट्या छोट्या गोष्टीमधनं ना हिची लेवल कळते की काय दर्जाची बाई आहे ही. म्हणजे आपल्याकडे काम करायला येणाऱ्या, आपल्याकडे येणाऱ्या हेल्परचं पण ही चोरून शूट करते, तिला दाखवते. तिची परमिशन घेण्याची पण हिच्यात दम नाही. आणि तिने नाही परमिशन दिली समजा, तर मग तिच्या मताचा किंवा तिला हवं आहे की नको आहे ह्या गोष्टीचा आदर ठेवण्याची पण या बाईमध्ये कुवत नाही आहे. आणि ही क्लासच्या गोष्टी करते, ही शिकवणार, ही इन्फ्लुएन्सर बनणार, ही लोकांना कसं वागायचं आणि सिविक सेन्सच्या गोष्टी करणार. हिला बेसिक सेन्स नाही आहे, सिविक सेन्स तर दूरचीच गोष्ट आहे. हाव आय विश की ह्यांच्या बाबतीत असं ना काही व्हायला पाहिजे. ह्यांचं ना रँडमली लोकांनी कुठे दिसतील तिकडे असं शूट करून ह्यांचं अपलोड केलं पाहिजे. ह्यांचं डेली म्हणजे हे कुठे असं दुकानात वगैरे जातात तर ह्यांचं रँडमली ह्यांना कॅप्चर केलं पाहिजे आणि ह्यांचं रिॲक्शन कॅप्चर केलं पाहिजे. ह्यांना हे जाणवून देण्यासाठी की कॉन्सेंट किती इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचं मग ती कितीही साधी, कितीही गरीब, कितीही काहीही तुमच्याकडे काम करायला येणारी असू दे, पण तिचं सुद्धा ॲज अ ह्युमन बीइंग, ॲज अन इंडिव्हिज्युअल कन्सेंट घेणं हे किती इम्पॉर्टंट आहे ह्याचं ह्यांना खरंच प्रचिती आली पाहिजे, ह्याची ह्यांना जाणीव झाली पाहिजे. तुमचा नवरा हे खपवून घेईल का? शेटण्या तर लगेच अंगावर धावून येईल की, म्हणजे अंगावर धावून येणं इतका तो काय हे नाही आहे, मर्दगडी नाही आहे, बुळचटच आहे, पण असा बोलेलच, एक्सक्यूज मी, काय करताय तुम्ही माझ्या बायकोला, म्हणजे सुंदर खुबडीला कशाला तुम्ही कॅप्चर करताय, हां एक्सक्यूज मी, व्हॉट आर यू डुईंग, आणि असं काहीतरी बोलेलच. आणि ही बोलेल, शेटन त्याने मला कॅप्चर केलं होतं, मला आय थिंक हिज कॅमेरा इज ऑन, शेटन तुम्ही जरा बघता का शेटन. हां मग ती पण कोणाची तरी आई असू शकते, बहीण असू शकते, बायको असू शकते. हां तिच्या घरच्यांचं तर सोडा, तुम्ही त्या व्यक्तीचं तरी कन्सेंट घेतलंय का? तो माणूस जो तुमच्या घरी आलेला, तुमच्या भावाचा मेंटॉर, त्याचं कन्सेंट घेतलेलं का? हां आणि मग मोठ्या मोठ्या बाता मारायच्या. काही जण कम्फर्टेबल नसतात, काही जण असतात तर जे कम्फर्टेबल नसतात मग मी त्यांना नाही, म्हणजे हिच्या मैत्रिणी त्यांचा कम्फर्टही बघणार, कारण त्या तर म्हणजे करतील ना बरोबर हिला आणि हिच्या नवऱ्याला. त्याचं तर काय राहिलीच नाही आहे. त्याला ऑफिसमध्ये ना मला असं कळत असतं ना, इकडून तिकडून अशा खबरी लागत असतात. त्याला ऑफिसमध्ये कामाच्या बाबतीत बरं आहे, तो म्हणण्यासारखा अगदीच नाही आहे, कामाचं व्यवस्थित आहे त्याचं. पण हिच्यामुळे ही जे काही प्रताप करून ठेवते, ह्या सगळ्या गोष्टी करते आणि फालतूगिरी, हा पण एकदम नादाला लागलाय, वाया गेलाय ना. ह्याला पण आजकाल खूप जास्तच सुटली आहे ह्याला पण खूप खाजखुजली येते फालतूगिरी करण्याची. तर ह्याचं रेप्युटेशन एकदम खराब आहे त्या बाबतीमध्ये, की कसा असा आहे बायकोचा बैल. शेटन हो हो हो, म्हणजे ही इतकी धूर्त लोंबडी आहे घारी, की हिला बरोबर माहिती आहे की कुठे आपली लागेल, आपल्यापेक्षा पण वरचढ कोण आहे, तर त्यांचं बरोबर त्यांची प्रायव्हसी वगैरे जपायची. वा रे वा. आणि जे बिचारे आहेत असे कोणतरी, आता त्या मेंटॉरला तर कळवलंच पाहिजे, जो कोणी आलेला तो, की ही कसं चोरून तुमचं शूट घेत होती. पण त्याला आता बरेच दिवस झाले, बराच काळ लोटला. आता तो भाऊ पण गेला, बहुतेक त्या मेंटॉरने त्याला काढून टाकला असेल, म्हणून तिथून पण गेला, तेच बातचीत करायला आला असेल, म्हणजे तेच नेगोसिएशनसाठीच तो आलेला होता वाटतं. आणि त्यानंतर त्या भावाचं काय झालं नाही, आता काय करतोय काय माहिती नाही. लग्नाचं चाललेलं आहे त्याचं, कमवती मुलगी पाहिजे, H1B वांदे झालेले आहेत, त्याच्यामुळे सेटल्ड मुलगी पाहिजे, कारण ह्याचे स्वतःचे वांदे आहेत. तर आता कोणतरी अशीच मुलगी त्याला सस्टेन करू शकते तिथे, जी H1B आहे ऑलरेडी, आणि त्याच्यामुळे मग ह्याचं पण सेटिंग होऊन जाईल. सो हिचा भाऊ त्या तादमध्ये आहे. ही पूर्ण फॅमिली भामटी आहे. हिच्या आईवडिलांनी पूर्ण प्लॅनिंगने मुलांना लावलेलं आहे मार्गाला.
एक निठल्ली मुलगी होती, तिचं पण ह्या शेटण्याबरोबर बुळचट बरोबर हेरला आणि पकडला. तेवढ्या बाबतीत चंट केलेलं आहे आपल्या प्रत्येक मुलाला. आता तसंच एका निठल्ल्या मुलाला पण आता मार्गी लावण्याच्या मार्गावर आहे. तर बघूया, ते कळेलच काय होणार आहे. आणि काय ते हळदी कुंकवाचे वाण आणले. हिला असं वाटतं की म्हणजे मी काहीतरी बोलली डायसो जॅपॅन, म्हणजे असं काहीतरी जॅपनीज स्टोअर वगैरे असं वाटेल. तर हेच आहे ना की इंडियाला, भारतीयांना कमी लेखायचं. अगं म्हणून तुम्ही लोकांना, तुम्ही कुठले काही तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्हाला काय चाललं आहे काही माहिती नाही. नुसतं फक्त आपला अमेरिका 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 अमेरिका. आणि तुझा तर काही नंबर लागलेला पण नाही आहे तिथे. कधी तुझा लाथ मारून बाहेर काढेल तात्या, समजलीस ना. तर थोडी जागृती ठेव, थोडं बघ आपल्या देशात पण काय चाललंय, आपल्या देशात काय आहे काय नाही. नुसतं चाटून चाटून काय होणार नाही आहे. तात्याला हे सगळं काही नाही आहे, इससे कुछ फरक नहीं पडता उसको. उसको जो करना है वही करेगा वो. तर तू आहे ना स्वतःच्या लायकीत राहा, समजली का ग घुबडे. अमेरिका 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 अमेरिका, आमच्या अमेरिकेत असं आमच्या अमेरिकेत तसं. आणि मोठ्या मोठ्या गप्पा ठोकणारी तू गेली कुठे, तर डायसो जपानला. अरे रस्ते कमाल सस्ते में. इंडियामध्ये ते 99 असतं ना, काय ते 49.99 तसं ते शॉप असायचे, तसं आहे ते डायसो जपान. इंडियामध्ये पण आहे ते, प्रत्येक मॉलमध्ये असतं. आणि अशा प्लॅस्टिकच्या कचकड्याच्या वगैरे वस्तू मिळतात, काय काय असतात ठीक. पण असं नाही की अगदीच, पण ठीक आहे. म्हणजे असं काही खूप असं काही भारी असं काही हे नाही आहे. आणि खूप बेटर देऊ शकली असती ही वाण, पण काय दिलं तर ते डायसो जपानमधनं डब्बे आणून दिले. शी, म्हणजे ना कसं ना कोणाबद्दल जरा म्हणावं, जरा म्हटलं की हारीचं थोडी चॉईस बेटर आहे, जरा देण्यामध्ये वगैरे जरा काहीतरी कलात्मकता दाखवते, काहीतरी थोडं डोकं वापरते टीचर बिचरला. तर त्याच्यावरून मी बोलली होती. पण बघितलं माती खाल्लीच हिने, म्हणजे दाखवलंच. आता बहुतेक बजेट हल्लं असेल ना, बजेट आता सध्या असं म्हणजे खूप लक्झरी घेणं चाललेलं आहे. आणि आता काहीतरी डायसन हेअर रॅप घेतलेला आहे. शेटन तुम्ही मला गिफ्ट, त्याच्या नरड्यावर बसली असेल हे घारी. आणि म्हणे शेटनने मला गिफ्ट दिलं. त्या शेटनचा थोबडा बघितला का तिथे बसला होता. अजिबात म्हणजे त्याचं असं झालेलं, मी दिलं नाही, माझ्याकडनं घेतलंय या घुबडीने. आणि आता ते इतकं कॉमन झालंय प्रत्येक वेळेला डीलमध्ये असतं. सो इट्स नॉट अ बिग डील घारे. अगेन डोंट अंडर एस्टिमेट एनीवन. ओके, तुझे व्ह्यूअर्स तसे आहेत ना, म्हणून प्रॉब्लेम यांचा हाच आहे की ह्यांची दुनिया आणि यांचं जे आहे ना ह्यांच्या व्ह्यूअर्स पुरतंच आहे. त्याच्यामुळे ते एकदम खालच्या दर्जाचे आहेत ना, त्याच्यामुळे ह्यांना असं वाटतं की सगळं जगच असं आहे. आणि मग तिथे बसतात आपल्या फ्लॉन्ट करायला. ही बाई काही दिवसांपूर्वी सांगत होती, मोठी रोना घेऊन आलेली, की मी तुम्हाला सांगणार नाही आहे, म्हणजे मला सांगायचं नव्हतं, पण तुम्ही म्हणाल की माझ्या आवाजावरनंच तुम्हाला कळेल थोडीशी, काय गं झालं, हा तू अपसेट वाटते. आणि हे सगळे अंडे हे असे कमेंट करतात ना, म्हणून ह्या जरा जास्तच चढलेत. तर काय तर म्हणू की अपसेट वाटते, म्हणून मी तुम्हाला फक्त इतकंच सांगते की लाईफमध्ये सगळंच आपल्या मनाप्रमाणे होत नाही. तर अशाच काही एका फेजमधनं मी चाललेली आहे. आणि ते मला तुमच्याबरोबर म्हणजे काही लोकांमुळे मला ते शेअर करावंसं नाही वाटत आहे, म्हणून मी ते शेअर नाही करत आहे. पण प्रत्येक वेळेला सगळे दिवस सारखे नसतात, असंच काहीसं माझ्या बाबतीत चाललेलं आहे. म्हणून माझा फारसा मूड नाही आहे. आणि त्याच्यानंतर ही बाई सुटली. म्हणजे मला असं वाटतं आहे आणि माझा मूड नाही आहे आणि लाईफमध्ये असं सगळं मनाप्रमाणे नाही चाललं आहे आणि आम्ही थोडंसं डिफिकल्ट टाईम आहे आणि असं वगैरे बोलली. आणि त्या दिवसापासनं जी सुटली, मग ते ट्रिप काय आणि मग ते डायसन काय आणि काय काय घेणं काय झालं. म्हणजे मला वाटतं ही तर वचपाच काढते त्या शेटण्याचा. म्हणजे थोडे दिवस असं हिला कुठल्या गोष्टीला नाही म्हणाला असेल किंवा काहीतरी बोलला असेल, आता जमणार नाही, खूप काम आहे, किंवा सध्या नको, सध्या माझ्याकडे एवढे खर्च करायला पैसे नाही आहेत किंवा काय, तर लगेच फुगली, लगेच आली, माझा मूडच नाही आहे आणि माझं ना असं आहे, माझं ना असं, मला ना थोडं डाऊन वाटतं आणि सगळे दिवस असं होतं. आणि हे आपल्यालाही करून दाखवते. तर ते शेटण्याच्या तर काय करत असेल बापरे, छाताडावर बसून नाचत असेल ही बाई अक्षरशः. आणि मग घेतलं एकदाचं ते डायसन आणि बसली एकदाचं ते त्याच्या थोबाडावर टिचून तिकडे. त्याचं तोंड पडलेलं होतं, अजिबात त्याला तो एक आनंद नव्हता हिला तो गिफ्ट दिल्याचा. शेटन इथेच बसले, ग्रम्पी सारखा बसला होता अक्षरशः, इफ यू नोटीस.
आणि त्या बोंबडीचं तर बंद झालं, पण हिचं तर काय, ही आपली साड्या नेसते आणि रील बनवते, ही पण एक दुसऱ्या दुनियेची एलियन आहे नुसती आपली. काय ते मेकअप करते भडक आपली, काय करून ठेवते पांढरा फटक तिच्या मेकअपला, तर काही म्हणजे काही असं शेड्सच नसतात. कारण हिच्या ना रिअल फेसला इतक्या शेड्स आहेत ना, तुम्ही बघाल तर इतका अनइवन आहे. तर त्याच्यामुळे हिला असं वाटत असेल की आपण एक वॉलपुट्टीच लावून टाकूया. आणि मेकअप असा करते ना की कुठेच काही हेच नाही, एकदम सपाच्या कसा पांढरा व्हाईट वॉश मारून टाकते. आणि ते आपलं न्यूझीलंड प्लेअरसारखं चट्टे मारायचे आणि म्हणते वरून की हे लावल्याने ना म्हणजे असं थोडं आपण कन्सिलर असं मधोमध लावल्यावर आपला मधला जो चेहऱ्याचा मधला जो भाग आहे तो असा उठून दिसतो चेहऱ्याचा मधला भाग. आणि मग दुसरा मधला भाग उठून दिसण्यासाठी काय करतेस ते कर जरा, ते जरा व्यवस्थित जरा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट कर. ते शेटण्याला जरा काप त्याच्यासाठी, फालतू ते केसाला आणि ते टकलं करण्यापेक्षा ना ते जरा ते घेत जा, जरा ब्राडू बिडू जरा चांगल्या याचे हालुलुलूचे डुलुलुलू जरा कमी होतील. शेंबडी बोरं तुझी. शी, म्हणजे काय काय बोलावं लागतंय मंडळी. म्हणजे खरंच ना या बायकांनी ना उच्छाद मांडलाय अक्षरशः. आणि काय ते पानसट वाह्यात रील बनवतात. आणि खबरदार काय बोलाल तर की असं ना, म्हणजे तुम्ही नाही बोलणार मला माहिती आहे, पण असे येतात ना काही अंडे. आता तर हिचे अंडे कमीच झाले, कारण इतक्या म्हणजे प्रचंड लेवलवरती हिला अशा जेन्युइन कॉमेंट्स येत असतील ना, हिचं रियालिटी दाखवणाऱ्या कॉमेंट येत असतील ना, की हाईड म्हणजे किती अर्ध्याहून जास्त कॉमेंट हाईडच करते. 4 मोजक्या कॉमेंट असतात, लिटरली 5 ते 7 कॉमेंट असतात हिला. आणि त्याच एक मोजक्या कॉमेंट याच्यावरूनच कळतं की काय लेवल आहे या बाईची. इन्स्टाला पण तेच हाल आहे. इन्स्टाला पण कोणी हिला काही कॉमेंट करत नाही. त्या फालतू थिल्लर चाळ्यांना कोणी हिला उभं करत नाही. ते व्ह्यूज दिसतात, व्ह्यूज मिळतात, कारण का ते पानचटपणा बघायला मजा घेतात फक्त लोक. आणि त्या शेटनची छी करतात, हसतात त्याच्या तोंडावर, हसतात त्याच्या मागून, हसतात त्याला, बोलतात काय केलं, कुठलं काय, कुठे कोणाच्या नादी लागला, ही कसली, ही खरंच ट्रॉफी वाईफ आहे, ही फ्लॉप आहे, फ्लॉप. ट्रॉफी काय, मिळालेली ट्रॉफी आईवडिलांचे कष्ट धुळीला मिळवेल अशी बायको केली आहेस. आणि हरकत तुझी दिवसेंदिवस होत चालली आहे. काय ते काय पप्पी देणं काय, आणि काय काय ऑन कॅमेरा पानचट चाळे काय, ती बोंबाड करते तिची लेवल, तुम्ही तिच्या लेवलला येते, रादर तुम्ही तिच्याही लेवलच्या अजून 2 लेवल खाली जात आहे. इतके घाणेरडे चाळे चालले तुमचे ऑन कॅमेरा. काय करत असता तुम्ही? नवरा बायको आहे ठीक आहे, काय सगळं काही ठीक आहे, पण जे आहे ते मग तुम्ही नवरा बायको आपापसात करा ना. कशाला दुनियाला कशाला प्रदर्शन दाखवते? आणि काय ते लुक करते आणि त्याला देते असं लुक, आणि त्याने हे केलं जसं काही हिला काहीच आणि माहिती नव्हतं. आणि तू तर दिवाणी नाहीस ना गं. पाटलीण केव्हापासून झाली का? कोण पाटला होता तुझा? हां, पाटल्या कोण होता? वाड्यावर जायचीस, त्याचं अजून बाहेर नाही आली आहे बघा. तेव्हा पाटलीण करत असते आणि त्याच्यावर रील. हे मला वाटतं 2री का 3री रील आहे पाटलीण अशी संबोधून स्वतःला. म्हणजे गाणं तसं आहे म्हणा, पण ते कुठलंही गाणं उचलायचं आणि स्वतःवर त्याच्यावरती इम्प्लिमेंट करून रील बनवायचं, याला काही अर्थ नाही आहे ना गं. हां, काहीतरी असणार तुझं, तरीच तुला कधी ते राहिलेलं स्वप्न पूर्ण करते, स्वतःला पाटलीण म्हणवून घ्यायची. जा एकदा वाड्यावर पाटलाच्या, म्हणजे एकदाच संपेल तुझं, मन तरी भरेल. आम्हाला तुला सहन करावं लागणार नाही. दिवाण्याने मन नाही भरलं वाटतं हिचं, दिवाण्याच्या दिवाणगीने. आणि कॅप्शन काय दिलेलो तर वी थॉट वी वर मेकिंग रील. हो का? यू थॉट यू वर मेकिंग रील? यू वर मेकिंग रील, राईट? अजून काय करत होतात तुम्ही? म्हणजे तुला असं दाखवायचं आहे की आम्ही रील करत होतो, पण नंतर मग रील टर्न आउट लाईक इन टू समथिंग एल्स, आणि काहीतरी झपाटे मारले तुम्ही एकमेकांवर, हां, नोचलं एकमेकांना. कारण जो लुक दिला ना, दॅट वॉज नॉट नॉर्मल ॲट ऑल. इतकी गरम किटली झालेली की बाप रे बाप. आत्ताच अभिच चाहिए हौस भारी. ही इतकी आहे ना, इतकी हिला ना बिलकुल हे समजू नका. एकदम म्हणजे एकदम वखवखलेली बाई आहे. लुक काय तिचे देते, आणि तो काय बुळ्या कसा त्याचं तो काय करत होता आणि झब्बा बघत होता. त्याचा पोरगा तरी बरा त्याच्यापेक्षा, तो तरी जरा वाटतो, जरा बोलण्याला वगैरे काहीतरी आहे, त्याचा सेन्स बनते. पण हे कसलं म्हणजे कसलं ध्यान झालंय त्याचं काय करून ठेवलंय. रामदास पाद्याचा बावला वाटतो तो शेटण्या, आणि ही त्या भावल्याचा खेळ करणारी. हो 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 हो.
अरे आपण काय आहोत, आपल्या आईवडिलांनी एवढं पैसा घालून आपल्याला हे करण्यासाठी एवढं पाठवलं आणि हे करण्यासाठी एवढं शिकवलं. ही फालतूगिरी काय? त्या बाईची तिची लायकी नाही अरे, पण तुझी तर आहे ना, केलीस तिला बायको. बस झालं ना, पण स्वतःची का काढून घेतोयस? आणि आजचं रील बघून तर मला खात्री पटली या गोष्टीची की ही नेक्स्ट लेवल कॉपी कॅट आहे. कॉपी म्हणजे हिचा हात कोणीच धरू शकत नाही. ही सगळीकडचं कोणालाच सोडत नाही. सगळ्यांचं ढापाढापी हिची चालू झालेली आहे. आणि आता हिने पकोडेला धरले. सगळं सोडा आणि आता पकोडे. तिचे बोलण्याची स्टाईल बघा, तिने स्क्रिप्ट लिहून काढली आहे, ती स्क्रिप्ट बघा आणि ते सगळं सेम टू सेम पकोडे. तेवढं अजून जमत नाही आहे तसं फ्लुएंटली बोलणं वगैरे, कारण ते वेगळे आहे. पकोडे बरोबर तू घुबडे तू नको बरोबरी करूस. कुठल्याच बाजूने तुझे बरोबरी नाही होऊ शकत. ते कितीही काही असलं ना तरी शिक्षणाचं तिच्याकडे ते आहे, एक स्ट्रॉंग बॅकअप आहे. तुझं काय आहे? चौथी फेल मोठी. आईबापाने पैसा दाबून कुठेतरी इंजिनिअरिंगला घातलं, पण इंजिनिअरिंगला हिला घालण्यामागचं काय डिप्लोमा होल्डर आहे, व्हॉट एव्हर शी इज, बट ते करण्यामागचा आईवडिलांचा उद्देश हा नव्हता की मुलगी स्वतःच्या बळावर काहीतरी करेल. फक्त हा होता की त्या चमडीवरती आणि त्या घाऱ्या घाऱ्या लेन्सेसवरती आणि थोडंसं म्हणजे एक बऱ्यापैकीचं असं शिक्षण देऊन ठेवलं तर कोणतरी असाच एक दिवाणा गटेल. आणि तो बरोबर मासा गळाला लागला. तो आहे हा बुळचट शेटण्या. तर तो शेटण्याचा चांगलाच उपटले. ह्यांनी फुल प्लॅन केलेला होता आणि तो प्लॅन ह्यांनी एकदम सक्सेसफुली इम्प्लिमेंट केला. समजलं का मंडळी? समजलं ना? माझी मंडळी आहेच तेवढी हुशार. तर तेवढंच आहे तिच्या लेखी. तिच्या आयुष्यात शिक्षणाचं महत्त्व फक्त तेवढंच होतं. कागदोपत्री फक्त तेवढी डिग्री ठेवायची जेणेकरून गटवायचं आहे म्हणून बस. पण पकोडेचं तसं नाही आहे. त्याच्यामुळे ना लायकीत राहून कॉपी कर. त्या बोंबाडला करतेस ना तीच तुझी लायकी आहे. पकोडेला नको करायला जाऊ. समजलंस का घारे? शेटन बघा ना. काय बघताय शेटन? बघ. मी नाही बघणार. मला ना फक्त तुलाच बघायचं. मी फक्त तुलाच बघणार. तू काय माझं काय आहे? तसव्वुर आहेस, तसव्वुर. काहीतरी टाकली होती ना रील, मेरे पती का तसव्वुर. काही करत नाही, असलंच काहीतरी फालतूगिरी. इकडे तिकडे ढापाढापीची कामं करत असते. अख्खा दिवस बसून तिकडे शोधत असते, याचं डापू की त्याचं डापू आणि काय करू. आणि नुसतं आपलं काहीतरी मेकअप बिकअप करायचं आणि बसायचं आणि शेटण्याला नादी लावायचं. बास, हेच कामं करत असते. शेटण्याला ना मी सोबत की एक बात सांगते, परिस्थिती फार गंभीर आहे. हुशार आहेस तू, कामात लक्ष दे, फालतूगिरी कमी कर हिच्याबरोबर. नाहीतर जर काय झालं ना तर हीच सगळ्यात पहिले तुला लाथ मारेल, बसेल तुझ्या छाताडावर. अनुभव तर असेलच तुला. सो ज्याच्यासाठी, ज्या गोष्टीसाठी ती तुझ्याबरोबर आहे ना त्या गोष्टीवर फोकस कर. फालतूगिरी बांध. मग नंतर कितीही लोंबलास ना तरी भाव देणार नाही, उठता बसता अपमान होईल. शेटन मी तुम्हाला सांगितलेलं पण तुम्ही ना ऐकलंच नाहीत माझं. आता नाही, मला नाही माहिती. मी इथे अमेरिकेत राहायचं होतं शेटन. मला अमेरिका अमेरिका आता मी अमेरिका कसं करू शेटन? आता मी जाते माझ्या आईकडे, तुम्ही राहा इकडे. असं बोलून तुला संभाजीनगरला ठेवून येईल ती. हे लक्षात ठेव. तुझी इज्जत तुझ्या हातात आहे. तर उरली सुरली ठेव सांभाळून. ठीक आहे? एक वेल विशर म्हणून तुला सांगते, असं समज. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलमा.